चला आपण एका अशा काळाची कल्पना करूया जेव्हा सगळीकडे फक्त अंधार होता, निराशा होती, आपली भारतभूमी परकीय सत्तांच्या टाचेखाली दबली होती, स्वाभिमान जणू काही विसरूनच गेलो होतो. पण म्हणतात ना, याच अंधारात एक ठिणगी पडते आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अशीच एक ठिणगी पडली जी पुढे जाऊन स्वराज्याचा वणवा बनणार होती. ही गाथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या अजेय स्वराज्याची. तर 17व्या शतकातलं चित्र नेमकं कसं होतं बघा. उत्तरेकडे मुघलांची पाशवी सत्ता होती, तर दक्षिणेत आदिलशाही आणि कुतुबशाहीचा कहर. सामान्य रयतेचं तर विचारूच नका. अवस्था अतिशय बिकट. देवदेवळं सुरक्षित नव्हती, शेतकऱ्यांची पिळवणूक व्हायची आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपलेच मराठा सरदार याच सत्ताधीशांचे गुलाम बनून एकमेकांशी लढत होते. आपलं राज्य, आपला हक्क, आपला स्वाभिमान या सगळ्या गोष्टी जणू विसरल्याच होत्या. पण म्हणतात ना, रात्र जितकी अंधारी तितकीच पहाड जवळ असते. याच काळोखात एक ज्योत पेटणार होती. एक असा विचार जन्माला येणार होता जो सगळं चित्रच बदलून टाकणार होता. बघूया ही सुरुवात झाली तरी कशी. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. नाव ठेवलं गेलं शिवाजी. वडील शहाजीराजे मोठे पराक्रमी सरदार होते, पण ते विजापूरच्या दरबारात होते, सतत मोहिमांवर असायचे. त्यामुळे शिवाजी महाराजांचं बालपण काही राजशाही महालांमध्ये गेलं नाही. त्यांचं बालपण घडलं आईच्या संस्कारात आणि सह्याद्रीच्या रांगड्या मातीत. आणि याच खडतर वाटांनी त्यांना पुढच्या महाकाय आव्हानांसाठी तयार केलं. महाराजांच्या आयुष्याला, त्यांच्या विचारांना खरी दिशा दिली ती त्यांच्या आईने, राजमाता जिजाऊंनी. त्यांनी शिवबांना फक्त गोष्टी नाही सांगितल्या, तर त्या गोष्टींमधून एक विचार दिला. प्रभू श्रीरामाचा न्याय आणि श्रीकृष्णाची राजनीती हा आदर्श त्यांनी शिवबांच्या डोळ्यासमोर ठेवला. अन्याय सहन करायचा नाही, तर त्याच्या विरोधात लढायचं, आपलं राज्य उभं करायचं, हे स्वराज्याचं बीज त्यांच्या मनात जिजाऊंनीच रोवलं होतं. तर आता डोळ्यातलं स्वप्न एका मोठ्या ध्येयात बदलण्याची वेळ आली होती. एका लहानशा मुलाच्या मनात जी स्वराज्याची ज्योत पेटली होती ती आता प्रत्यक्षात कशी उतरली ते पाहूया. मग हे स्वराज्य म्हणजे नेमकं काय होतं? तर हिंदवी स्वराज्य म्हणजे आपलं स्वतःचं राज्य. हे काही कोण्या एका राजाचं किंवा सरदाराचं राज्य नव्हतं, किंवा कोणत्या एका विशिष्ट जाती धर्माचंही नव्हतं. हे होतं रयतेचं, म्हणजे तिथल्या प्रत्येक सामान्य माणसाचं राज्य. विचार करा, त्या काळात जिथे राजा म्हणजे मालक आणि प्रजा म्हणजे गुलाम, तिथे ही कल्पनाच किती क्रांतिकारक होती. साल होतं 1645. अवघे 15-16 वर्षांचे असतील महाराज. आपल्या काही मोजक्या पण जीवाभावाच्या मित्रांना घेऊन ते पोहोचले रायरेश्वराच्या मंदिरात. आणि तिथे त्या महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करत त्यांनी एक शपथ घेतली. शपथ कसली? तर हे जुलमी राज्य मुळापासून उखडून फेकण्याची, रयतेचं आपलं स्वराज्य स्थापन करण्याची. अहो, ती फक्त एक शपथ नव्हती, तो एका नव्या युगाचा, एका नव्या इतिहासाचा शंखनाद होता. आणि मग कामाला खरी सुरुवात झाली. पहिला किल्ला जिंकला, तोरणा. तिथे जे धन सापडलं त्यातून स्वराज्याची पहिली दुर्गम राजधानी उभी राहिली, राजगड. महाराजांनी सुरुवातीपासूनच काही नियम अगदी पक्के केले होते. सैन्यात जातपात अजिबात चालणार नाही, फक्त पराक्रम महत्वाचा. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वराज्यात रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये आणि परस्त्री ही मातेसमान मानली जाईल. आता स्वराज्याचं रोप तर लावलं होतं, पण ते वाढू नये म्हणून मोठमोठे सुलतान डोळ्यात तेल घालून बसले होते. त्यांच्या प्रचंड मोठ्या सैन्यापुढे महाराजांची शक्ती खरं तर खूप कमी होती. पण त्यांच्याकडे एक असंच शस्त्र होतं जे शत्रूकडे नव्हतं, आणि ते म्हणजे बुद्धी, चातुर्य. स्वराज्याचा वाढता दबदबा बघून विजापूरची आदिलशाही चांगलीच हादरली. आणि मग भर दरबारात क्रूर आणि अवाढव्य ताकदीच्या अफजल खानाने विडा उचलला की तो शिवाजीला त्या डोंगर दऱ्यांमधून खेचून आणेल. खानाचा कपटीपणा आणि त्याची क्रूरता सगळ्यांना माहीत होती. स्वराज्यावर आलेलं हे पहिलं आणि सर्वात मोठं वादळ होतं. पण महाराज वादळाला घाबरणारे थोडेच होते, ते तर वादळाची दिशाच बदलणारे होते. त्यांनी बुद्धीचा वापर केला. खानाला खुल्या मैदानाऐवजी प्रतापगडाच्या घनदाट जंगलात भेटीसाठी बोलावलं. स्वतः कपड्यांच्या आत चिलखत घातलं आणि हातात वाघणखं लपून पूर्ण तयारीनिशी गेले. आणि झालंही तसंच. खानाने दगाबाजी करत महाराजांवर कट्यारीने हल्ला केला, पण त्याच क्षणी महाराजांनी वाघणखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. हे सिद्ध झालं की शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ ठरते. अफजल खान तर संपला, पण आता दिल्लीचा बादशाह औरंगजेब संतापला. त्याने आपला मामा शाहिस्ता खान याला प्रचंड फौज देऊन पुण्यावर पाठवलं. खानाने महाराजांच्याच बालपणीच्या लाल महालात तळ ठोकला. पण महाराजांनी एक असा धाडसी डाव रचला की विचारू नका. रात्रीच्या अंधारात निवडक मावळ्यांना घेऊन थेट लाल महालात घुसले. शाहिस्ता खान जीव वाचून कसा तरी पळाला, पण स्वतःची 3 बोटं गमावून. हा फक्त एक हल्ला नव्हता, तर मुघल सत्तेच्या गर्वावर केलेला तो एक जबरदस्त प्रहार होता. महाराजांचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं गणिमिकावा. हे तंत्र कसं काम करायचं ते इथे बघा. मुघलांची फौज म्हणजे हत्ती, प्रचंड मोठी पण तितकीच हळू. आणि मराठ्यांचं सैन्य म्हणजे चित्ता, लहान पण अतिशय चपळ आणि वेगवान. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या हेच त्यांचं खरं मैदान होतं. हल्ला करा आणि वाऱ्यासारखे दिसेनासे व्हा, या तंत्राने त्यांनी मोठमोठ्या शत्रूंना अक्षरशः सळो की पोळो करून सोडलं. साल होतं 1666. औरंगजेबाने, हो त्याच कपटी औरंगजेबाने दगा देऊन महाराजांना आग्र्याला कैदेत टाकलं. आता विचार करा, चारही बाजूंना कडेकोट पहारा, सुटकेची कोणतीच वाट नाही, मृत्यू समोर दिसत होता. पण महाराज हार मानतील तर ते कसले?
इथेच तर त्यांचं खरं बुद्धिचातुर्य दिसलं. त्यांनी आजारी पडल्याचं एक छोटंसं नाटक केलं आणि रोज साधू फकीरांना मिठाईचे मोठेच्या मोठे पेटारे वाटायला सुरुवात केली. पहारेकरांनाही सवय झाली आणि मग एक दिवस त्याच मिठाईच्या पेटाऱ्यातून महाराज आणि शंभूराजे चक्क निसटले. म्हणजे विचार करा, थेट शत्रूच्या जबड्यातून. या घटनेने तर अख्ख्या मुघल सल्तनतीला हादरा दिला होता. आतापर्यंत महाराजांनी एक योद्धा म्हणून स्वराज्य राखलं होतं, ते वाढवलं होतं. पण आता वेळ होती या स्वराज्याला एक कायदेशीर, एक सार्वभौम ओळख देण्याची, एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून ते उभं करण्याची. आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 6 जून 1674. रायगडावर हजारो लोकांच्या साक्षीने वैदिक मंत्रोच्चारांच्या घोषात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आता ते फक्त एक राजे नव्हते, तर रयतेचे छत्रपती झाले होते. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर या मातीत एका स्वतंत्र सार्वभौम राज्याचा सूर्योदय झाला होता. महाराज फक्त महान योद्धेच नव्हते, तर ते एक उत्तम प्रशासकही होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं. हे अगदी आजच्या मंत्रिमंडळासारखंच होतं. प्रत्येक कामासाठी एक हुशार आणि तज्ज्ञ मंत्री. यामुळे सगळा कारभार अगदी सुरळीत चालला आणि राज्याची घडी बसली. त्यांच्या दूरदृष्टीचं हे एक उत्तम उदाहरण आहे. महाराजांची दूरदृष्टी किती होती हे या काही गोष्टींवरून स्पष्ट दिसतं. त्यांनी स्वतःचं आरमार उभारलं, कारण त्यांना समुद्राचं महत्त्व कळलं होतं. त्यांनी सरदारांना जहागिरी देण्याची पद्धत बंद करून थेट पगार सुरू केले. का तर सरदारांनी रयतेची पिळवणूक करू नये म्हणून. स्वतःच्या नावाची सोन्याची नाणी पाडली आणि राज्यकारभारात मराठी भाषेला महत्त्व दिलं. हे सगळं एका स्वावलंबी राष्ट्राचं प्रतीक होतं. शिवाजी महाराजांनी फक्त एक राज्य नाही, तर एक विचार निर्माण केला होता. आणि विचारांना कधीच मृत्यू नसतो. त्यांच्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची खरी कसोटी लागणार होती. 3 एप्रिल 1680 महाराजांनी देह ठेवला. ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली, तेव्हा त्याला वाटलं, आता सह्याद्रीचा वाघ गेला, आता मराठ्यांचं राज्य अगदी सहज चिरडून टाकू. तो स्वतः लाखोंची प्रचंड फौज घेऊन दक्षिणेत उतरला. त्याला वाटलं काही महिन्यातच तो विजयी होऊन परत जाईल. पण त्याला कल्पना नव्हती की तो ज्या भूमीत आलाय तीच भूमी त्याची कबर ठरणार आहे. महाराजांनी पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल विझली नाही, उलट ती आणखी भडकली. छत्रपती संभाजी महाराजांनी एकट्याने तब्बल 9 वर्ष औरंगजेबाला झुंजवत ठेवलं. त्यांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी आणि मग तर थेट महाराणी ताराबाईंनी रणांगण गाजवलं. हे तब्बल 27 वर्ष चाललेलं स्वातंत्र्ययुद्ध होतं, जे मराठ्यांनी जिंकलं. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय अमानुषपणे ठार केलं. त्याला वाटलं होतं की आता मराठे घाबरतील, शरण येतील. पण घडलं नेमकं उलटं. त्या बलिदानाने मराठ्यांच्या मनात भीती नाही, तर स्वाभिमानाची आणि सुडाची आग पेटवली. आता हा लढा फक्त राजाचा नाही, तर तो प्रत्येक घरातला, प्रत्येक सामान्य माणसाचा लढा बनला. आणि अखेर तब्बल 27 वर्ष या मातीत संघर्ष करून हिंदुस्थानचा तो बलाढ्य बादशाह औरंगजेब याच महाराष्ट्राच्या मातीत मरण पावला. तो ज्या स्वराज्याला संपवायला आला होता, ते स्वराज्य काही तो संपवू शकला नाही. उलट त्याच संघर्षात त्याची प्रचंड मुघल सल्तनत खिळखिळी झाली. शिवाजी महाराजांनी लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आता एक विशाल वृक्ष झाला होता. महाराजांचा वारसा फक्त किल्ले आणि लढायांपुरता मर्यादित नाही, तो त्यांच्या विचारांमध्ये आहे. रयतेचं कल्याण, सगळ्यांना समान न्याय आणि राष्ट्रीय स्वाभिमान. म्हणूनच हा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे की महाराजांच्या स्वराज्याचा, म्हणजेच चांगल्या राज्याचा विचार आजच्या काळात आपल्यासाठी काय अर्थ ठेवतो, याचा विचार नक्कीच व्हायला हवा.